नमस्कार, आप देख रहे हैं द हिंद 24 न्यूज और मैं हूं आपके साथ साक्षी निर्वाण। आइए नजर डालते हैं आज की कुछ खास खबरों पर। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद चंद्र पवार गुट के बुल्ढाना जिलाध्यक्ष पद पर बाजार समिति के सभापति और विपणन महासंघ के उपाध्यक्ष प्रसेनजीत पाटिल को नियुक्त किया गया है। राष्ट्रवादी के प्रदेशाध्यक्ष विधायक शशिकांत शिंदे ने प्रसेनजीत पाटिल को नियुक्ति पत्र प्रदान किया। मुंबई स्थित राष्ट्रवादी के प्रदेश कार्यालय में नियुक्ति पत्र देते समय राष्ट्रवादी की वरिष्ठ नेता विधायक विद्या चव्हाण, रोहिणी खड़से, रविंद्र पवार के साथ राष्ट्रवादी के अन्य पदाधिकारी भी उपस्थित थे। प्रसेनजीत पाटिल की नियुक्ति होते ही जलगांव जामोद के तहसील चौराहा पर राष्ट्रवादी के पदाधिकारियों और कार्यकर्ताओं ने बड़ी संख्या में जमा होकर पटाखों की आतिशबाजी कर खुशी जाहिर की। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बुलढाणा जिल्ह्याच्या अध्यक्षपदी आमचे सर्वांचे नेते, बाजार समितीचे सभापती, विपणन महासंघाचे राज्याचे उपाध्यक्ष आदरणीय प्रसेनजीत दादा पाटील यांचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बुलढाणा जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल जळगाव जामोद तालुका आणि शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज या ठिकाणी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते आम्ही सर्व जळगाव जामोद येथे एकत्रित येऊन त्यांचा फटाके फोडून पेढे वाटप या ठिकाणी करून आम्ही या ठिकाणी निश्चितपणे आनंद व्यक्त करीत आहोत। आदरणीय या जिल्ह्याचे सर्व माजी मंत्री डॉक्टर राजेंद्रजी शिंगणे साहेब, युवकांचे नेते माननीय रोहितदादा पवार आणि प्रांताध्यक्ष आदरणीय शशिकांतजी शिंदे साहेब या सर्वांचे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते या नात्याने आदरणीय दादांची या ठिकाणी निवड केल्याबद्दल त्यांचे या ठिकाणी सर्वप्रथम त्या ठिकाणी त्यांचे आभार मानतो। आणि या निमित्ताने एक विषय सांगू इच्छितो की आदरणीय प्रसेनजीत दादा पाटील यांची नियुक्ती झाल्यामुळे येणाऱ्या नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये निश्चितपणे पक्षाला याचा फायदा होईल हा विश्वास आम्हाला या ठिकाणी 100% आहे। मी दादांच्या मार्फत एकच वाक्य सांगू इच्छितो कि यहाँ मेरी हर तरफा जीत ही एकतर्फा जीत होंगी असं आश्वासन आम्ही दादांच्या माध्यमातून आदरणीय साहेबांना आणि आदरणीय पक्षांना या ठिकाणी देऊ इच्छितो। दादांची निवड झाल्याबद्दल पुन्हा एकदा पक्ष प्रमुखांचे आभार मानतो, थांबतो। धन्यवाद। देखते रहिए द हिंद 24 न्यूज।